सो गाइज वेलकम और वेलकम बैक टू माई चैनल। तो अभी हम लोग मेकअप करना सीखने वाले हैं। ऐसे जैसे मेरी बहन के बहुत सारे पिगमेंटेशन है, थोड़ा लाइट लगा तो इसके बहुत सारे पिगमेंटेशन दाखवा लागेल ना तुझ्या तोंडावर काय आहे। तरह एक्ने प्रोन स्किन है, तो अभी हम लोग इसके स्किन पे मेकअप करेंगे। तो लेट्स स्टार्ट। सबसे पहले तो हम लोग स्किन केयर करेंगे। टोनर लिप्स आतमध्ये घेतो। तो टोनर मैं यूज कर रही हूँ ये प्लम का नियासिनामाइड टोनर की हाथों पर ऐसा बोटाने। तो मैं ये यूज करती हूँ। ये ना पिगमेंटेशन के लिए बहुत अच्छा रहता है। यहाँ पे लिखा नहीं कहीं पे टॅप करायचं डैब बोल सकते हैं, टैप नहीं डैब असल में कर नॉर्मल। तो ये टोनर मैं भी यूज करती हूँ क्योंकि मेरे को भी अभी एक्ने स्पॉट्स है, तो मैं वही वाला इसको भी लगा रही हूँ। तो ये तुझे हमेशा लगाना चाहिए। का म्हणजे टोनर इज वेरी इम्पॉर्टंट। प्रश्न नाही विचारायचा का मेकअप चालू है। चाहे ये इसका मुंह और काला कर दे पर ये सवाल नहीं कर। कुछ भी लगाया मुंह पे सवाल नहीं करना। पण वेगळं आहे थोडंसं। दाखव काय ते। दिस इज मॉइश्चराइजर डॉट एंड की किती हो थोडंसं घे दाखव अजून घे। अब ये मॉइश्चराइजर लगाएंगी। पहले लगा फिर ये मॉइश्चराइजर मैंने यूज करती इसलिए मैंने इसको यूज किया। बस खत्म करना है इसके लिए लगा रही इसके मुंह पे। ऊपरच लावली का पूर्ण हात बोटांनी करायचं इथे। लाईट अशी येते। ठीक है किती पाहिजे अजून। ठीक है तो अभी हम लोग इसमें लगाने वाले हैं। सबसे वेरी इंपॉर्टेंट होता है। मला एक ट्रिक पण सबसे वेरी तुला तुझी ट्रिक काय मेकअप आर्टिस्ट मी काय बोलला तोंड काळं झालं तरी बोलायचं नाही। नहीं केले इसने आईब्रो नहीं किया तो इसका तो मेकअप कैंसिल। अब मेरा मेकअप नहीं अरे अच्छा नहीं होगा नेचुरल। अब हम लोग लगा रहे हैं इसमें प्राइमर। सबसे जरूरी है, बिना प्राइमर के मेकअप कोई भी अच्छा नहीं दिखता। हाँ दोन तीन बोटांनीच कर आणि सगळ्या फेसवरही लाव। प्राइमर से क्या होता है ना, तू लाव तू मी बोलते इकडे। प्राइमर से क्या होता है ना, अपनी स्किन जो भी ऑयली कुछ भी जो भी स्किन रहती है प्राइमर से ना बहुत स्मूथ हो जाती है। तो जो सगळं हात फिरवला असं करती है ना लाओ थोड़ा गळ्याला पण लाओ। और जो भी प्रोडक्ट्स हम लगाते हैं वो स्मूथली अप्लाई होते हैं। ठीक है ओके। अभी नेक्स्ट प्रोडक्ट अभी मैं बता रही हूँ क्योंकि इसकी पिगमेंटेशन है ना, तो इसके लिए या तो ऑरेंज कलर करेक्टर लगाना होता है या फिर डार्क कंसीलर लगाना होता है। ऑरेंज कलर करेक्टर मैं नहीं लगाऊंगी। दूसरी लिस्ट बना वीडियो है ना तुला मी सांगते बघ। मी मराठीत बनवते क्योंकि मैंने हिंदी में ऑलरेडी ब्लॉग बनाया, तो मैं ये ब्लॉग मराठी में बनाती हूँ। ऑरेंज कलर करेक्टर लावायचं असतं। जसं आता इथे ना ब्लॅक स्पॉट्स आहेत ना सगळे, तर या ब्लॅक स्पॉट साठी ऑरेंज कलर करेक्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट। पण माझं हे असं वाला आहे ना, तर तुझे ऍक्ने मग परत मी यूज करणार, मग ते इन्फेक्ट होणार। तो हे ना लावणार मी नाही, मग मी दुसरा ऑप्शन पण सांगते। इफ यू डू नॉट हॅव ऑरेंज कलर करेक्टर तर एक कन्सिलर यूज करू शकता, पण कन्सिलर जे आहे ते थोडं तुमच्या स्किन टोन पेक्षा डार्क पाहिजे। तर आता हे माझं कन्सिलर आहे, तर तुझी माझी स्किन टोन थोडी वेगळी आहे, पण आता ऑप्शन नाहीये तर मग मी हेच वापरते। बट दिस इज फॉर एव्हरीवन। युअर कन्सिलर शुड बी डार्कर दॅन युअर स्किन टोन। इफ यू म्हणजे जर तुम्हाला हे करेक्ट करायचं असेल डार्क स्पॉट्स, तर तुमच्या स्किन टोन पेक्षा डार्क वाला कन्सिलर वापरायला लागेल तुम्हाला। ठीक है सो आई एम यूजिंग दिस कन्सिलर। ये सब लॉकडाउन का कमाल है। तूने क्या किया लॉकडाउन में? तूने तो वो भी नहीं सीखा। मेरे को कुछ दिया ही नहीं है लोगों ने सीखने। तो और ये जिधर डार्क स्पॉट्स है उधर लगाना होता है, लेकिन इसके पूरे फेस पे डार्क स्पॉट्स है तो पूरे फेस पे लगा देना। थोड़ा एरिया छोड़ दूंगी, जैसे इधर जरूरत नहीं मुझे। इसकी स्किन भी अनइवन है। जैसे जनरली ना इसको लगाना पड़ता है एक्ने स्पॉट्स पे, अंडर आई पे और ये अराउंड द माउथ। तो अभी ये मैंने इसके मैं पूरे फेस पे लगा रही हूँ करेक्टर। एक्चुअली दिस इज नॉट हाउ इट इज अप्लाइड, बट क्योंकि जैसे कि मैंने बोला इसका स्किन बहुत अनइवन है। ये मराठी से हिंदी क्यों? सॉरी म्हणजे सगळ्या फेस वरती नाही लावत, पण हिचं स्किन खूप अनइवन आहे, मग त्याच्यामुळे मी हिच्या सगळ्या फेस वरती लावते। मॅडम अनइवन म्हणजे काय? म्हणजे काळं पांढरं सपाट नाहीये, असं खडबडे। तर आता मी याला ब्लेंड करतेय।
ब्लेंड करताना कधी पण जास्त जोरात नाही करायचं, एकदम आरामात थोडा ब्रश लांब पकडायचा. इथे पकडल्यावरती प्रेशर जास्त लागतो म्हणून थोडा लांब ब्रश पकडून हलक्या हाताने ब्लेंड करायचं. हसू नको, तिकडे रिंकल्स आले ना झापड देईल. जोरात केलं तर जे खडबड आहे त्याचे खड्डे होऊन गप्पा बस ना, मार खाशील. हसू नको. रोशनी तुझा मेकअप नाही करणार ना मी, माझा ब्लॉग खराब केला असतं. तसं लई करणार होती. आता तर अजिबातच नव्हतं. थोडं जवळ आहे रोशनी. हे रोशनी हिचा फोटो भेटला आपल्याला. ऍक्च्युली हे ना काय बोलतात असं नसणार आहे. हे थोडंसं व्यवस्थित मी करेल, पण स्टार्टिंगला थोडं ऑरेंज दिसेल. फाउंडेशन लावल्यावरती हे बरोबर होईल. तुम्ही काही व्हिडिओ बनवा ना तरी जे असं कुठे ठेवलंय. हसायचं काय नव्हतं, झापड हसायचे बहाणे नको शोधून. मला काय नाही, तुझंच मेकअप खराब होईल. गाईज अगर इसके मेकअप तिचं खराब होईल, मेकअप तिचं खराब होईल, नाव तुझं खराब होईल. आणि कन्सिलर लावल्यानंतर ना जास्त वेळ म्हणजे इतका पण वेळ नका ठेवू. आता मी थोडं फास्ट ब्लेंड करते. वरती बघ लक्ष, मी आता ना थोडस फास्ट ब्लेंड करते. अगं डोळे उघडून वर बघ. बरोबर बोलते. मी थोडस आता फास्ट ब्लेंड करते. तुम्ही ना जास्त वेळ नका लावू, नाही तर तुमचं प्रोडक्ट ना तोंडावरती सुकून जाईल आणि ब्लेंड होणार. डोळे टाकल्यावर कसं बंद नाही करणार डोळे. अरे तेवढं नॉर्मल ठीक आहे. मेकअप रोशनी तुला जर तुझ्या मेकअप थोडी डिस्टर्बन्स नसेल पाहिजे, तुझं तोंड बंद कर. तुला काय वाटतं तिचा मेकअप झाल्यानंतर ती माझ्या मेकअपच्या वेळी तर मला बघत बसणार आहे का? हा, मग तो तिला त्रास दिला असता ती पण तुला देणार ऑब्वियस. नाही, ती जाऊन बघ तिचा व्हिडिओ चालू होईल. आणि मी ब्लॉग पण नाही बनवणार. नाही, रोशनीचा मेकअप आपल्या याचं थीम वेगळं आहे ना, तर रोशनीचा ब्लॉगची गरज नाही. तू काहीतरी घाण करते मग का? हमको सिखा रिया है. हे नाही, शपथ चांगलं करते, घाण नाही करत. तुझ्यावर अजिबात भरोसा नाही. ती जे तिच्या लग्नात पार्लर अरे घाण करते त्याच्यापेक्षा चांगलं करते असं सांगते मी. किती घेतले होते? 1200. दोनदा मेकअप धुतला तिने आणि परत लावला. एवढा घाण मेकअप केलता तिने. हा ना, मला घाण मेकअप होता. म्हणून मला वाटतं आपल्याला मेकअप येणं गरजेचं आहे, कारण तुम्ही पैसे देणार मेकअप आर्टिस्ट चांगले असेल. मी माझा किती चांगला केला होता स्वतःचा. मग काय, आणि माझा करून मी मंजूचा पण केला होता. 1200 रुपये देऊन तिने फक्त तोंड धुवायचं काम वाढवलं आपलं. ठीक आहे, आता हा मेकअप आता हे मी पूर्ण ब्लेंड केला. आता हिचा फेस थोडा ऑरेंज दिसतोय, बट डोंट वरी, आय विल फिक्सेड म्हणजे परत काळा करणार आहे का? तर तुम्ही आता बघू शकता, ज्या प्रकारे जरा बघू शकता. इकडे कर. आता तुम्ही बघा तिचे स्पॉट्स थोडे लाईट झाले, बरोबर. ते इम्पॉर्टंट नाही, कॅमेरा इम्पॉर्टंट. इकडे. आणि अजून एक गोष्ट, जे तुमचं फेसचं स्ट्रक्चर टेक्स्चर आहे, म्हणजे जे पिंपल्स वगैरे आहेत ना, ते कधी पण कुठला पण भारी मेकअपने कधी पण ते लपवले नाही जाऊ शकत. फक्त फिल्टरने लपवलं जाऊ शकत. वाह दीदी. बरोबर. आणि ते कधीही तुम्ही लपवू शकत नाही मेकअपने. हा, तुम्ही डार्क स्पॉट्स हे सगळं लपवू शकता, पण जे पिंपल आहे ते तुम्हाला दिसणारच. असं होऊ शकतं की पिंपलचा जर कलर रेड आहे किंवा डार्क आहे तर ते तुम्ही हाईड करू शकता. तू जरा केस नीट बांधू शकत नाही, हे पण सांगायला लागतं. ठीक आहे, पण खरंच छान वाटतं. होऊ दे ना मग तारीफ. अरे म्हणजे जे केलंय ते छान वाटतंय. पुढे काही करत नाही. तर हे झालेलं आहे तिचं कलर करेक्शन. थोडस हे दे ना, कलर करेक्शन झालेलं. हिला माझ्यावर भरोसा नाही. आता तुला कळलं आता मी काय केलंय ते? कळलं ना. आता मी लावणार आहे फाउंडेशन थोडंसं हिच्या फेसपेक्षा लाईट आहे, पण नो प्रॉब्लेम, मी त्याला फिक्स करेल. कधी पण फाउंडेशन आपल्या शेडचंच असलं पाहिजे. जर तुमच्या शेडपेक्षा लाईट फाउंडेशन असेल तर तुमचा फेस ग्रे दिसेल, आणि तुमच्या शेडपेक्षा डार्क फाउंडेशन असेल तर तुमचं थोबड काळा दिसेल. म्हणून एक्झॅक्ट फाउंडेशन शेड असणं खूप गरजेचं आहे.
हा लाईट आहे का थोडा? नाही डार्कच म्हणजे आहे, म्हणजे तुला जमेल. गोरा वाटतोय आतमध्ये मी कलर करेक्ट केलाय. जर मी कलर करेक्ट केला नसता डायरेक्ट फाउंडेशन लावलं असतं ना तर तिचं तोंड परत ग्रे दिसत असतं. म्हणजे जोपर्यंत तुमचा बेस मेकअप चांगला नाहीये ना तोपर्यंत तुम्ही कितीही काही ब्लश लावा, हायलायटर लावा, तुमचा मेकअप उठूनच येणार नाही. तुमचा बेस मेकअप खूप चांगला असला तरच बाकीचे प्रोडक्ट दिसतील. फाउंडेशन, अजून एक गोष्ट, फाउंडेशन लावून ना पूर्ण फाउंडेशन एकत्र ब्लेंड नका करू. थोडं थोडं लावा आणि थोडं थोडं ब्लेंड करा. $2,000 years later. ऑलमोस्ट फाउंडेशन लावून झालेलं आहे. कुठे गेलं तो फाउंडेशनचं पाऊच? आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय सांग, डोंट फॉरगेट युअर नेक. म्हणजे तोंडावरती मेकअप लावला तर ह्याला पण मेकअप लावा, नाहीतर असं वाटेल की गळा दुसऱ्याचा आणि तोंड दुसऱ्याचं. तिला गळा आहे का? जास्त बोलते यार. अरे थोडे कॉमेंट्री काय असतं ते, कॉमेडी, थोडी कॉमेडी पाहिजे ना. तुम्ही फ्रेम घरून घेऊन आलीस ना? हा हा, तुला टोचत होती ती. बघा ही फ्रेम आमच्या घरून चोरली. हा फोटो कोणाचा आहे त्याच्यावर तो फोटो काढून फोटो घेऊन आली असती आपण. तर आता माझ्याकडे आता जे बाकी प्रोडक्ट्स आहेत ब्लश ऑन वगैरे ते सगळे ड्राय म्हणजे पावडर फॉर्म मध्ये आहेत. तर म्हणून मी आता हे बेस आधी सेट करून घेते. जर माझ्याकडे लिक्विड ब्लश असतं तर मी आधी ब्लश वगैरे लावून मग सेट केलं असतं. कळलं लक्ष? तुम्ही पण पावडरच वापरता ना. मग आधी हे सगळं झालं ना, जे म्हणजे जे सगळे लिक्विड प्रोडक्ट आधी झाले ना वापरून, मग सगळ्यात आधी सगळं सेट करून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर बाकी मग दुसरे पावडर प्रोडक्ट लावायचे. सगळं पूर्ण A to Z सेट करून घ्यायचं. ज्याच्याने जे पण ऑइली. मला एक प्रश्न आहे. पावडर ठीक आहे, पावडर काय आहे? पावडर पावडर बोलली का? पावडर जे पण नाही बोलली तू. पावडरच ना. नाही, तू काय बोलली माहितीये का? आधी तुम्ही बेस मेकअप लावायचा आणि नंतर जे पण तुमचं पावडर प्रोडक्ट. पण तू प्रोडक्ट्स नाही बोलली तेव्हा. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. ती पावडर प्रोडक्ट्स बोलली पण प्रोडक्ट्स आतल्यात बोलली. मनातल्या मनात प्रोडक्ट्स बोलली ती. हे पण एक स्टाईलच झालं बघ ना. डॉट डॉट मेकअप. जीजूना पण नाही का ती बोली की आपने एनिवर्सरी के लिए मुझे विश नहीं किया. जीजू बोले मैंने किया मन में. ती थोडी पावडरची गरज आहे. कुठे? पूर्णच. लक्ष ती मग जास्त बोलायला लागली. अरे थोडी कॉमेडी करते बस. कॉमेडी कर. माझ्या बहिणीला ट्रोल नको. मेकअप तुझ्या करण्याच्यामध्ये कॉमेडी करायची काय गरज आहे तुला? सॉरी. तर आता मी आयब्रो करणार आहे. डबल यूज. आणि मी आयब्रो बद्दल मी नाही, तुम्ही करत. मी बोललं आता हिच्या आयब्रो बद्दल मी कॉन्फिडंट नाहीये कारण हिने आयब्रोज केले नाहीयेत. मी फक्त प्रयत्न करतेय थोडं नीट करण्याचा. माझ्याकडे टॅलेंट आहे. एका डोळ्याने एक उडवायचं. तर मी आता ना आयब्रो इथे ब्राऊन कलरचा युज करणार आहे सो दॅट एकदम असे पॅचेस नाही दिसले पाहिजे. जे तुमचे या कलरचे केस आहेत ना तुला सापडते गप्पा मी मिक्स करून युज करते. मी कधी पण काळा नाही युज करत. आणि दुसरी गोष्ट, कधी पण इथून कधी सुरू करायचं नाही. कधी पण इथून असं सुरू करायचं. मग प्रिसाइज या साईडला कर ना.
असं झालं ना. लक्षू हे खराब झालं ना. रोशनी चुप. ऍक्च्युली मलाच नाही माहिती नाही कसं करणार. मोठं नको करू दे. दिसू तरी नाही. अरे तुझी की तसं हाय मोठंच आहेत. हा तर मी फक्त प्रयत्न करते याला करण्याचा. हा आता जास्त बस नाही. थोडं ठीक हो. जास्त काही करू शकत नाही असेल. ऍक्च्युली आय एम व्हेरी बॅड विथ मेकिंग कोणाचं पण आहे. इच्छा आयब्रो अशी मध्ये केली. डार्क वाटायला लागलं. कशी केली? अरे कसं झालं आयब्रो तोपर्यंत. हिचे आयब्रो सगळ्यांचे आयब्रो असे असतात. हिचे आयब्रो तर मी आता आयब्रो केल्यानंतर थोडंसं याला असं असं करते म्हणजे एक्स्ट्रा डार्क प्रोडक्ट सगळे हटून जाते. नाही बाकीच्या मेकअप मध्ये मिक्स होते. तर आता मी हिचा आय मेकअप करते. कुठला कलर पाहिजे? नाही कुठले टॉप देते ब्लॅक करते. ब्लॅक तुझ्या फेसला दिसेल. ब्राऊन करते. असं फेसला दिसेल असं करायचंय तर या फेसला व्हाईट. लक्ष ती खूप बोलते आणि मला हसायला येतं. पाणी येते डोळ्यात. गोष्टी बाहेर जा. मी व्हिडिओ करते. जा बाहेर. होत नाही तर मी थोडंसं ब्राऊन करते. मी स्मोकी आय करते पण ब्राऊन स्मोकी आईज करते. ते ब्राऊन स्मोकी आहे मस्त. तूच कर मेकअप. पार्लर वालेला राग आला आता. तर स्मोकी आईचा मेकअप ना मी एकदम डिटेल मध्ये दाखवायची गरज नाही कारण ना मी आधी पण दाखवलाय. ती स्टार्टिंगला हा डोळा यूज करत जा यार. तर सगळ्यात आधी मी इथे ब्राऊन कलर टाकते आणि जर तुम्हाला डार्क स्मोकी आय पाहिजे असेल काळावाला तर आधी इथे ब्लॅक लावायचा आणि त्याच्या वरती ब्राऊन. मी इथे ब्राऊन लावते आणि त्याच्यावरती थोडा लाईट कलर लावणार. तर मी आता हे कलर डिपॉझिट केलं इकडे. कुठल्या अकाउंट मध्ये? तर इकडे मी आता ना ब्राऊन कलर लावलाय. आता त्याला मी ब्लेंड करण्यासाठी ऍक्च्युली माझ्याकडे पॅलेट माझं ते एक्सपायर झालं होतं तर याच्यातला हा स्किन कलर हे एक्सपायर नाहीये. एक्स्ट्रा प्रोडक्ट कधी पण काढून टाकायचं आणि मी आता याला ब्लेंड करणार आहे. ब्लेंड म्हणजे त्याचे जे बॉर्डर आहे ना त्याला असं फक्त स्मच करणार आहे. बॉर्डर अशी शार्प रेश दिसली नाही पाहिजे. पूर्ण त्याला असं गरम मेकअप. आता हे बघा हे मी ब्लेंड केले. दाखव. बंद कर डोळे. डोळे बंद कर. ठीक आहे तर हे ब्लेंड झालेलं आहे. थोडंसं पुढे रोशनी मी दाखवलं म्हणजे इथे आता बॉर्डर लाईन दिसत नाही असं पूर्ण एकच दिसतं. आता मी याच्यावरती लावणार आहे हे कलरचं. तू अजून एकदा पण यूज केलं हे. ते यूज करते भरपूर मी. बंद कर. आता मी याला शिमर लावते. मी ऍक्च्युली थोडा डार्क कलर नाही मी थोडा लाईट कलरचा शिमर घेतलाय कारण लक्ष्मीची स्किन थोडी डार्क आहे तर त्याच्यावरती ते दिसलं पाहिजे मला. पिंकिश टाईपचं शिमर आहे. तुला तसेच कपडे द्यायला लागतील ना तिला घालायला. अरे पॉइंट आहे. तुझा पॉइंट मागितला. रोशनी आता तू मेकअप शिकली आहे ना तर आता तू करून दाखव मला. ते डायरेक्ट बन तुला माझं मेकअप बंद कर. तर मी आता इथे हे शिमर लावलंय. आता हे शिमरची पण इथे जवळ एकदम जवळ घे. बंद कर. शिमरची पण आता ही लाईन दिसतीये ना ती मला स्मच करायची आहे. तर मी कुठला पण एक लाईट कलरचा शिमर किंवा लाईट कलरचा कुठलाही कलर घेऊन किंवा नुसत्या ब्रशने ना याला असं स्मच करणार. That's how I make it.
थांब, डोळे बंद कर, डोळे खोल. मेकअप काय? तर आता मी लावणार आहे लायनर. लक्ष लायनर तो स्वतः लावशील. याचं हे कॉन्टूर करते. तर आता हिचं फेस स्ट्रक्चर बघितलं ना, त्याला थोडं पातळ दिसण्यासाठी ऍक्च्युली माझा कॉन्टूरचा शेड थोडा लाईट आहे. तर कॉन्टूर नेहमी तुमच्या स्किन टोन पेक्षा डार्क पाहिजे. तर माझं एवढं लाईट आहे तर तुझ्या याच्यावर एवढं नाही फरक पडणार, म्हणून मी जास्त नाही करत आहे कॉन्टूर. तर माझं प्रोडक्ट वेस्ट होईल आणि हे काम करणार. नेक्स्ट मी लावतीये ब्लश ऑन. ब्लश ऑन कधी पण असं घासून जास्त नाही घ्यायचं, फक्त असं थोडंसं करा, असं 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 एक्स्ट्रा प्रोडक्ट काढा आणि असं पण नाही पहिलं ही साईड असं करा. ठीक आहे. आणि असं करून आम्ही लावणार आहोत तर ब्लश ऑन एकदम हलक्या हाताने. डोळे किती मस्त वाटतात. पूर्ण गालावरती नाही लावायचं हे, फक्त असं वरती वरच्या साईडला लावायचं. त्याच्याने ना फेस असा लिफ्ट दिसतो. तर आता याला पण ब्लेंड करायचं असतं, पण मी ना माझ्याकडे सॉरी मी त्या सेम ब्रशने कधी ब्लेंड नाही करत. मग ते ब्लेंड करताना ना पूर्ण असं वाटतं पूर्ण गालावरती पसरलं, म्हणून एक असा स्वस्तवाला ब्रश आहे त्याच्याने ब्लेंड करते. ब्लेंड याच्यासाठी करायचं ते असे ना काय बोलतात हे नाही दिसले पाहिजे, असं असे स्टॅम्प नाही दिसले पाहिजे. असं वाटलं पाहिजे पिंक चिक्स आहेत, असं नाही वाटलं पाहिजे की आपण काहीतरी चिकटवलं. जे पण प्रोडक्ट तुम्ही यूज करणार सगळ्यांना चांगलं ब्लेंड करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट मी लावणार आहे हायलायटर. हायलायटरसाठी हा लास्ट आहे ना मेकअप. लिपस्टिक हायलायटर फक्त मी जे हाय पॉइंट्स आहेत ना तिथे लावणार आहे, जसं की चीकबोन्स. याला पण ब्लेंड करायचं आहे तर सध्या मी फक्त असंच लावते याला. त्याच्यानंतर नोज टिप इकडे लावून फक्त वरच्या साईडला हलक्या हाताने घेऊन जायचं. तर हायलायटर पण मी सेम त्याच्याने ब्लेंड करणार आहे. जसं तुम्ही बघाल ही अशी एक रेष दिसते ना, ती रेष अशी दिसणार. तर आता मी लावणार आहे मेकअप फिक्सर. पूर्ण मेकअप फिक्स करण्यासाठी डोळे बंद कर. लिप्स तर एकदम असं लागणार आहे. थोडं लांबून करायचं आहे. मला चीड येते मेकअप फिक्सरची. आणि पटकन याला हवा घालायची, कारण जर तुम्ही हवा नाही मारली ना तर ते गळता गळता पूर्ण मेकअप आणि पावडर प्रोडक्ट गळायला नको, म्हणून थोडी हवा घालायची जेणेकरून ते लवकर सुटेल. मेकअप फिक्सरने ना सगळ्यात पहिली गोष्ट तर मेकअप फिक्स पण होतो आणि जे तुमचे पावडर प्रोडक्ट आहे ना ते काय बोलतात पूर्ण फेस पावडरी पावडरी दिसत नाही, थोडं असं ग्लो येतो. तिकडे जर तोंड बघा, आता इथं तोंड पूर्ण पावडर पावडर होतं ना, आता मस्त नॉर्मल जिंदगी पुरा पावडर पावडर हो गया. असं करू नको, सगळं मेकअप खराब होईल. तुझ्या लग्नापर्यंत मी मेकअप आर्टिस्ट झाली आणि मी तुझा मेकअप करायला झापडच देईन. की तू लग्नाचा मेकअप पण तूच करशील ना? नाही, एवढे मेकअप आर्टिस्ट नाही. माझ्या स्वतःच्या लग्नात मला आता अफसोस होते की मी मेकअप आर्टिस्ट का नव्हते. तर मी आता हिचं ना तोंड पावडरने परत एकदा सेट करणार आहे, पण आता थोडंसं ओलं आहे तोपर्यंत मी लिपस्टिक करते. सगळ्यात आधी लिप लायनर खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्हा दोघींना पण सांगते, जेव्हा तुम्ही लिक्विड लिपस्टिक यूज करताना, असं लिक्विड लिपस्टिक यूज करताना तेव्हा तर लिप लायनर खूप इम्पॉर्टंट. कधी कधी बघ ना असं इथून असं वेगळं दिसतं, असे एकदम प्रॉपर स्मूथ नाही दिसत. व्हिडिओ चालू आहे, शिवी बी द्यायची नाही का? गप्प बस. चल, तर आता मी हिला लावते माझी फेवरेट लिप पेंट. तर आता हा तिचा मेकअप आपण केला होता ना, आम्ही परत सगळा पावडरने सेट करणार आहे, कारण मेकअप फिक्सरने जो थोडा पण ऑइलीनेस असेल ना फेसवरती तो पूर्ण जाईल. ते स्पार्टी घे ना लक्ष्मी, हे काही सांगायला लागतं. सोडायला काय लावले? सोडायला बोललो, थोबडावरती घ्यायला नाही बोललो. येणार. अरे यार बघ ना, दाखव फुल मेकअप दाखव. मेकअप
हाँ पर So that is it about this vlog, guys. If you enjoyed watching this vlog, please like, share and subscribe to my channel if you haven't. और मुझे कमेंट सेक्शन में बताना कि लक्ष्य का ये जो मैंने मेकअप किया है ये आपको कैसा लगा और आप भी इसको ट्राई करना. थैंक यू सो मच फॉर वॉचिंग दिस वन.